हेलो फ्रेंड्स, आपण आज डिस्कस करणार आहे एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. So now this is a rigid body and this rigid body has n number of particles. म्हणजे या rigid bodyला n particles आहेत, m1, m2, m3 dot dot up to mn असे particles आहेत, and this is the axis of rotation which is passing through this point. And this rigid body is now rotating about this axis of rotation with angular acceleration alpha. ही जी 3D फिगर आहे ही मी इथे 2 डायमेन्शन मध्ये इथे बोर्डवर दाखवते आहे. So this is the axis of rotation, this is the rigid body, and this rigid body has m1, m2, m3 dot dot up to mn particles. Now this rigid body is rotating about this axis of rotation with angular acceleration alpha. So R is the rigid body. Alpha हे ती angularly accelerate होते आहे rigid body सतत due to application of torque. त्याला torque apply केल्यामुळे ती rigid body सतत acceleration आहे त्याच्यामध्ये angular acceleration alpha. तिला n number of particles आहेत त्या rigid bodyला m1, m2, m3 dot dot up to mn are the particles on the rigid body, and r1, r2, r3 dot dot up to rn are the perpendicular distances of the particles from the axis of rotation respectively. म्हणजे m1 हा जो पार्टिकल आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r1 या डिस्टन्स वर आहे, m2 हा जो पार्टिकल आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r2 या डिस्टन्स वर आहे. सिमिलरली फॉर ऑल द पार्टिकल्स. नाउ वी आर considering that this body is moving at an angular acceleration alpha. We know that the circular motion is a special case of linear motion. म्हणजेच पार्टिकल जेव्हा सर्क्युलरली ऍक्सिलरेट होतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तेव्हा पार्टिकल एव्हरी इन्स्टंट तो स्ट्रेट लाईन चाललेला आहे, परत डायरेक्शन चेंज करतोय, परत स्ट्रेट लाईन चाललेला आहे, परत डायरेक्शन चेंज करतोय, परत स्ट्रेट लाईन चाललेला आहे. सो when it has angular acceleration alpha, the particle will also have linear acceleration a. Now the next point is आपल्याला टॉर्क फाइंड करायचा आहे. आपण सोप्याकडून कठीणाकडे जाणार आहे, म्हणून आपण पहिले कन्सिडर करणार आहे पार्टिकल m1, सिंगल पार्टिकल. मग ह्या m1 ह्या पार्टिकल वर आपण आधी ऍक्ट होणारा टॉर्क आपण फाइंड करणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण m2, m3 डॉट डॉट अप टू mn पर्यंत पार्टिकल्स आहेत त्यांच्यावरचे सगळे टॉर्क्स फाइंड करणार आहे, आणि मग टोटल टॉर्क फाइंड करणार आहे. सो कन्सिडर अ सिंगल पार्टिकल m1. म्हणजे हा समजा एकच पार्टिकल आहे आणि हा या ऍक्सिस भोवती असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे विथ अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा. मग वी नो दॅट द लिनियर मोशन इज अ स्पेशल केस ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे इथे पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे त्याच वेळेला तो लिनियरली पण ऍक्सिलरेट होतो आहे. प्रत्येक इन्स्टंटला तो स्ट्रेट लाईन मध्येच जाणार आहे आणि डायरेक्शन चेंज करणार आहे. सो इट इज गोइंग टू गो इन द स्ट्रेट लाईन, चेंज डायरेक्शन, स्ट्रेट लाईन, चेंज डायरेक्शन. हेन्स सिन्स द पार्टिकल हैज एंगुलर एक्सेलरेशन अल्फा, इट विल ऑल्सो हैव लीनियर एक्सेलरेशन a or a1. So linear acceleration of particle of mass m1 which is a1 is r1 into alpha. अल्फा हे अँग्युलर ऍक्सेलरेशन सर्व पार्टिकल्स साठी सेम आहे. रिजिड बॉडीचे सगळ्या पार्टिकल्स साठी angular acceleration alpha is same. They are all going to rotate with angular acceleration alpha, but their linear accelerations will differ according to their distances from the axis of rotation. Axis of rotation पासूनचं जसं अंतर कमी किंवा जास्त होईल त्याप्रमाणे linear acceleration कमी किंवा जास्त होणार आहे according to the formula a equal to r alpha. म्हणून आपण फर्स्ट पार्टिकल साठी इथे फॉर्म्युला अप्लाय केला, a1 equal to r1 into alpha. Linear acceleration है first particles. Now according to the Newton's second law, जो particle
ऍक्सिलरेशन ज्याला आहे त्याला तिथे फोर्स पण आहे, फोर्स एक्सपिरियन्स पण होणार आहे. बिकॉज सेकंड लॉ काय सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. म्हणजे काय, जिथे ऍक्सिलरेशन आहे तिथे फोर्स आहे, किंवा जिथे फोर्स आहे तिथे ऍक्सिलरेशन आहे. सो व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द पार्टिकल ऑफ मास m1? Force acting on m1, that is F1 is equal to m1 into a1. But what is a1? A1 is r1 alpha. So that is equal to m1 r1 alpha. So this much, how much force is experienced by the first particle m1? F1 is m1 r1 alpha is the force experienced by the first particle m1. Now torque, we are going to find the torque on the first particle. So what is the definition of torque? So torque is equal to r cross f, that is r into f into sine of theta into n. We know unit vector which is perpendicular to r and f. So आपण हा क्रॉस प्रोडक्टला आपण इथे एक्सपांड करून आपण लिहिलेला आहे. नाव पार्टिकलची पाथ कशी आहे, प्रत्येक वेळेला सर्क्युलर पाथ आहे. म्हणून द अँगल बिटवीन द आर अँड एफ इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय द फर्स्ट पार्टिकल. फोर्स कसा असतो आपल्याला माहिती आहे, इट इज ऑलवेज टँजेन्शियल, म्हणून तो या डायरेक्शन मध्ये असणार आहे. इथे m2 हा पार्टिकलचा फोर्स कसा आहे, या डायरेक्शन मध्ये असणार आहे. सो ज्या डायरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी आहे, जी डायरेक्शन ऍक्सिलरेशनची आहे, तीच डायरेक्शन फोर्सची आहे. सो इट इज द टँजेन्शियल. सो F1 is in this direction, R1 is in this direction. So R and F are perpendicular to each other. म्हणून आपण काय लिहिलं, theta is equal to 90 degrees. The angle between R1 and F1 is 90. So tau is equal to RF into sine 90. That is equal to sine 90 is 1. So that is equal to RF. So this is the formula for the torque. Now torque experienced by m1. m1 हा पार्टिकल किती टॉर्क एक्सपिरियन्स करतोय, तर tau1 is equal to r1 into f1. But we know that f1 is m1 r1 alpha. So we have tau1 is m1 r1 square alpha. म्हणजे आपण फर्स्ट पार्टिकलनी किती टॉर्क एक्सपिरियन्स केलेला आहे, तर m1 r1 स्क्वेअर अल्फा. हे झालं फर्स्ट पार्टिकल साठी. पण माझ्या रिजिड बॉडीला फक्त एकच पार्टिकल आहे का ज्याचं मास m1 आहे, तर नाही. माझ्या रिजिड बॉडीला अनेक पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत माझ्या रिजिड बॉडीला, n पार्टिकल्स. सो मग सेकंड पार्टिकल साठी टॉर्क आहे m2 r2 स्क्वेअर अल्फा, थर्ड पार्टिकल साठी टॉर्क आहे m3 r3 स्क्वेअर अल्फा. असं करत करत nth पार्टिकल साठी टॉर्क आहे mn rn स्क्वेअर अल्फा. नाउ इफ द रोटेशन इज इन द सिंगल रिजिड बॉडीचं जर रोटेशन सिंगल प्लेन मध्ये असेल, रिजिड बॉडीचं जर रोटेशन इफ इट इज इन सिंगल प्लेन, एकाच प्लेन मध्ये जर बॉडी रोटेट होत असेल, then direction of all the torques are the same which is along the axis. ही ऍक्सिस आहे रोटेशनची. सो हे जे सर्व टॉर्क्स आहेत त्या सर्वांची जी डायरेक्शन आहे दॅट इज आर, जी आर लाई परपेंडिक्युलर आहे, जी एफ लाई परपेंडिक्युलर आहे, अशी जी डायरेक्शन आहे विच इज अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो ही डायरेक्शन आहे अलॉंग द ऍक्सिस विच इज अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग जेव्हा when the rotation is in a single plane, when the rotation of the rigid body is in single plane, एकाच प्लेन मध्ये जेव्हा रिजिड बॉडीचं रोटेशन होत आहे त्यावेळेला डायरेक्शन ऑफ ऑल द टॉर्क्स आर सेम. म्हणजे सर्व टॉर्क्सच्या डायरेक्शन एक्झॅक्टली सेम आहे. Torque is r cross f. So r and f. So direction of torque is perpendicular to r and perpendicular to f. So it is along the axis of rotation. Torque, सर्व टॉर्क्स जे आहेत या सर्व पार्टिकल्स वर जे टॉर्क्स ऍक्ट होत आहेत, tau 1 tau 2 tau 3 डॉट अप tau n, त्या सगळ्यांची डायरेक्शन काय आहे टॉर्क्सची along the axis of rotation. ही
ही एकच डायरेक्शन आहे आणि म्हणून ते सर्व टॉर्क्स आपण ऍड करू शकतो. सो मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट टॉर्क, आपण आता फक्त मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय. सो दॅट इज टाउ इज इक्वल टू τ1 प्लस τ2 प्लस τ3 डॉट डॉट अप टू τn. But what is τ1? That is m1r1 square alpha plus m2r2 square alpha dot dot up to mn_rn square alpha. So tau is equal to m1, आपण अल्फा ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं. सो m1r1 square plus m2r2 square dot dot up to mn_rn square ब्रॅकेटच्या बाहेर अल्फा. But what is m1r1 square plus m2r2 square dot dot up to mn_rn square? That is moment of inertia of this rigid body. So I equal to m1r1 square plus m2r2 square dot dot up to mn_rn square. आपण रिप्लेस केलं याला. सो टाउ इज इक्वल टू I अल्फा. इथे आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे बिटवीन द टॉर्क अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड द अँग्युलर ऍक्सिलरेशन. तर हे आपण स्केलर फॉर्म मध्ये इथे रिलेशन लिहिलेलं आहे. यालाच आपण जेव्हा वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो त्यावेळेला आपण त्याला एरो मार्क्स देतो. टाउ इज इक्वल टू, हे आपण वेक्टर फॉर्म मध्ये आपण रिलेशन लिहिलेलं आहे. सो द डायरेक्शन ऑफ टॉर्क इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ अल्फा. अल्फाची जी डायरेक्शन आहे तीच टॉर्कची पण डायरेक्शन आहे. वी नो दॅट डायरेक्शन ऑफ अल्फा इज गिवन बाय द राईट हँड रूल. सो in this way we have found out the relation between torque and the moment of inertia. Also from here we can see that tau is equal to I alpha. This is analogous to F is equal to ma. That is torque is equal to moment of inertia into angular acceleration is analogous to force equal to mass into linear acceleration. मग आता या ठिकाणी परत एकदा आपल्याला असं कळतंय की जस ह्या लिनियर ऍक्सेलरेशन जे ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आहे त्याचाच अॅनालॉग हा अल्फा अँग्युलर ऍक्सेलरेशन हे रोटेशनल मोशन मध्ये आहे. फोर्स जे कार्य लिनियर मोशन मध्ये करतो तेच कार्य टॉर्क हे रोटेशनल मोशन मध्ये करतो. सो इथे जे मास जे कार्य करतो आहे तेच कार्य मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन मध्ये करतो आहे. सो torque is I alpha is analogous to force is equal to mass into acceleration. So mass in the linear motion or in the translational motion is analogous quantity to I, that is moment of inertia in the rotational motion. Thank you.